start your UPSC journey. So in 2022, I started my UPSC journey. After completion of my MSc, मी पुण्यामध्ये आलो. मला माहिती पण नव्हतं की पुण्यामध्ये असं फॅसिलिटीज आहेत. माझं घर इथं आहे, बट मी कधी पण राहिलो नव्हतो इथं. फ्रॉम सिन्स माय 5th स्टँडर्ड मी हॉस्टेलमध्येच आहे. तो फर्स्ट टाइम मी पुण्यामध्ये आलो 2022 मध्ये. मला इथं फर्स्ट टाइम मी आलतो डीपी रिडिंगचं लायब्ररी बघायला, आणि दिस इज द लास्ट. म्हणजे हे सराउंडिंगमध्ये असलं लायब्ररी मला वाटतं की कुठं पण नाही. इट्स मोर कम्फर्टेबल स्पेस आहे, ओपन एरिया आहे. सो थोडासा कोचिंग इन्स्टिट्यूट पण आहे. सो सगळं चांगलं आहे इथं. आणि आल्यावर असं वाटत होतं की होणार आहे का नाही, काय होणार. प्रोबॅबिलिटी यू ऑल नो दॅट इट इज 0.1%. ते पण नाही सांगायला येत नाही UPSC मध्ये होत आहे का नाही. सो मला पण तसं वाटत होतं की होणार का नाही. बट एक माहिती होतं की इन UPSC डिसिप्लिन अँड हार्डवर्क इज आर द 2 इम्पॉर्टंट. मी असं म्हणतो की UPSC इज अ टेस्ट मॅच. सो यू हॅव टू बी मेंटेन अ 365 days पेशन्स अँड डिसिप्लिन. 365 days तुम्हाला तेच काम करायचं. असं नाही की एक दिवस मी रेस्ट घेतो, मी पार्टी करतो, बर्थडे करतो. दिस इज नॉट डिसिप्लिन. तुम्ही सगळं सोडून दिला तरीच काय तर होणार आहे. बिकॉज दिल्लीमध्ये जेव्हा कम्पेअर केलो मी जाऊन आणि इथं कम्पेअर केलो, मी लिटरली सांगतो थोडं तेवढं ॲटमॉस्फिअर कमी आहे. दिल्लीमध्ये ना ते जेवताना पण ते ॲटमॉस्फिअरमध्ये असतात. तसलं ॲटमॉस्फिअर बघून आलो मी. आणि मला आता इथं असं करायचं होतं की दुसऱ्यांना बघून नाही, आपल्यावरती डिपेंड आहे. सो आपण बस आपल्यावरती एक हे ठेवायचं आहे, कॉन्फिडन्स. सो म्हणजे कसं ना, एन्व्हायरमेंट तुम्ही क्रिएट करा. दुसऱ्यांचं बघून असं नको म्हणून की तो हाय म्हणून मी बसतो, असं नको करा. मी हाय म्हणून ते बसायला पाहिजे, असं एन्व्हायरमेंट तुम्हीच क्रिएट करून घ्या. दिस इज इम्पॉर्टंट हिअर. आणि अजून एक दुसरं की इथं डिस्कशन लई लो होतं. मी बघितलं कोणी पण डिस्कस करत नाही. मी ऍक्च्युअल रियालिटी सांगतो तुम्हाला, जेव्हापर्यंत तुम्ही डिस्कस करत नाही तेव्हापर्यंत तुमचं काही होणार नाही. ऍक्च्युअल फॅक्ट तुम्हाला वाटतंय की मीच वाचावलं, मीच सगळं करायला, अहम ब्रह्मास्त्र वाढत असते एक एकदा. बट दॅट इज नॉट इन फॅक्ट. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांबरोबर डिस्कस करता तेव्हा तुम्हाला कळतं की तुमचं काय काय ॲडव्हान्टेजेस आहे, डिसएडव्हान्टेजेस आहे. सो मी हे सांगतो की जेवढं चांगलं होतंय की तेवढं डिस्कशन करा. आता फिलिंग्स आय नो इट इज अ मोर पेशियस टाईम, तुम्ही लव करायचं आय नो. बट आता काय टाईम संपले. जेवढा आहे तेवढा फोकस करा टेन्शनमध्ये. काय टेन्शन घेऊ नका, होऊन जाते सगळ्यांचं. फर्स्ट बी कॉन्फिडेंट. थँक्यू. कोणाला क्वेश्चन वगैरे विचारायचे असतील तर विचारू शकता. सर्वांनी आपल्या मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. येणाऱ्या पुढच्या MPSC व UPच्या सर्व परीक्षेसाठी तुम्हाला माझ्याकडनं ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.